विशाल अग्रवालसह 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपींचा जामिनासाठी अर्ज. पुणे अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील 2 कर्मचारी निलंबित. वेळेमध्ये अपघाताची माहिती वरिष्ठांना दिली नसल्याचा ठपका, तर पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. श्रीमंत बापाचा मुलगा असला तरीही कायद्यानुसार कारवाई होणारच. पुणे अपघात प्रकरणावरून पालकमंत्री अजित पवारांचा इशारा. डोंबिवलीतल्या स्फोट प्रकरणी अमुदान कंपनीच्या 2 मालकांना अटक. आरोपी मालती मेहता आणि आरोपी मलय मेहताला अटक. स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू. मुंबईतील पावसाळ्यापूर्वी कामांचा मुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा. युद्धपातळीवर नालेसफाई सुरू. तसंच मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचे आदेश. राज्यात नागपूर, परभणी, मेळघाटामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळाचं भयानक चित्र. अनेक गावांची तहान सध्या टँकरच्या भरवशावर. राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती. 73% महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत. संकटाला गांभीर्यानं घ्या. शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला. तर दुष्काळावर विरोधकांनी राजकारण करू नये. फडणवीसांचा पलटवार. शालेय अभ्यासक्रमाच्या प्राथमिक आराखड्यामध्ये मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा एनसीईआरटीचा निर्णय. मनुस्मृतीच्या श्लोकांच्या समावेशाला आरपीआय आणि काँग्रेसचा विरोध. गडचिरोलीच्या सीमेवरील छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यामधील चकमकीमध्ये 8 नक्षलींना कंठस्नान. दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर जिल्ह्याच्या संयुक्त सुरक्षा दलाची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.